प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत. आता आपण आहोत मुंबईतल्या पत्रकार संघामध्ये आणि आपल्या सोबत आज आहेत चल हल्ला बोल या चित्रपटाचे दिग्दर्शक माननीय महेश बनसोडे. सेन्सर हे आजच्या टेक्नॉलॉजीच्या काळामध्ये सेन्सर हा शब्द फार सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा झालेला आहे, परंतु कलेच्या प्रांतामध्ये तो जेव्हा सेन्सॉर बनतो तेव्हा मात्र तो बहुजनांच्या किंवा अभिजन वर्गाच्या संस्कृतीच्या विरोधात जी संस्कृती उभी राहते त्या वर्गाच्या विरोधात सेन्सॉर काम करतं. त्यामुळे सेन्सॉर विरोधी आंदोलनाचे दोन नेते कार्यकर्ते रवी भिलाने साहेब, संजय शिंदे हे दोन्ही आपल्या सोबत आहेत आणि आज आपण चर्चा करतो आहोत. सर्वप्रथम दिग्दर्शक महेश बनसोडे यांना माझा प्रश्न असेल. बनसोडे साहेब, की तुम्ही चल हल्ला बोल हा चित्रपट निर्माण केला, गेली 5 वर्ष तुम्ही यासाठी लढा देताय, तर असं काय झालं की 5 वर्षानंतर हा लढा असा उभा राहिला? तर नेमकं 5 वर्षा दरम्यान काय घडलं आणि त्या दरम्यान हा लढा उभा का राहिला नाही किंवा केला गेला का? नेमकं काय झालं? सर्वांना जय भीम, जय संविधान, जय शिवराय. मी गेले 19 वर्ष ह्या सिनेमा क्षेत्रात काम करतो. सिनेमा क्षेत्रात काम करत असताना मला जो अनुभव आलेला आहे तो अनुभव असा आहे की इथे खूप मोठी सांस्कृतिक दहशत आहे आणि वैदिक संस्कृती जी आहे ती श्रमण संस्कृतीला पुढे येऊ देत नाही. आणि त्यासाठी जे काही काम करणारी लोक आहेत सिनेमा क्षेत्रामध्ये किंवा साहित्य क्षेत्रामध्ये, त्यांना खूप स्ट्रगल करावं लागतं. त्यांचं साहित्य, त्यांचा सिनेमा पुढे येऊ दिला जात नाहीये आणि तो सिनेमा मार्केटमध्ये येऊ नये म्हणून एक यंत्रणा राबवली जाते. त्या यंत्रणेचं नाव आहे सेन्सॉर. ह्या सेन्सॉरची स्थापना खरं तर इंग्रजांनी केली होती त्यांच्या बचावासाठी. इंग्रज गेल्यानंतर ते खरं तर सेन्सॉर बरखास्त व्हायला पाहिजे होतं, कारण इथे भारतीय राज्यघटना लागू झाली त्यावेळेला सगळे स्वतंत्र झाले, तर कला पण स्वतंत्र व्हायला पाहिजे होती, त्याच्यावर सेन्सॉरची गरज नव्हती. परंतु इथल्या प्रस्थापित लोकांना त्याचबरोबर शासकीय लोकांना त्यांचे काही गोष्टी लपवण्यासाठी सेन्सॉरशिप त्यांनी तसंच टिकवून ठेवलं. ते पुढे प्रत्येक जो सत्तेवर येईल आणि जे काही ठराविक विशिष्ट वर्ग आहे किंवा भांडवलदार वर्ग आहे यांना त्यांची संस्कृती पुढे आणणं महत्वाचं वाटलं व बहुजनांची संस्कृती पुढे येऊ नये यासाठी त्या सेन्सॉरशिपचा शस्त्र म्हणून ते वापर करू लागले. हे जेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हा आम्ही ठरवलं की इथे आपण एकटे लढून चालणार नाही, यासाठी आपल्याला एका संघटनेची, एका मुवमेंटची गरज आहे. त्यातूनच दलित, आदिवासी, मुस्लिम, अल्पसंख्याक, गरीब, शेतकरी, कामगार, महिला यांनी एकत्रित येऊन एक चळवळ सुरू केली. त्या चळवळीचं नाव आहे लोकांचा सिनेमा, पीपल्स मूव्ही मुवमेंट. याच चळवळीतर्फे आम्ही लोकवर्गणीतून, लोकसहभागातून हा चल हल्ला बोल सिनेमा बनवलेला आहे. बनसोडे साहेब, मला असं विचारायचं की आता तुम्ही सेन्सॉर जे आहे, बोर्ड जे आहे ते पूर्णपणे रद्द करा किंवा बरखास्त करा ही जी मागणी करताय आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही सांगतायत की वर्गणीमधून आम्ही चित्रपट निर्माण करतो. जे साधन संपन्न समूह आहे त्यांच्याकडे पैसा आहे, मग ते असे विषय घेऊन चित्रपट निर्माण करतील की जे संविधानाशी विसंगत असेल, जे समाज जीवनाशी विसंगत असेल, जे प्रचंड हिंसक संस्कृतीचंही ते म्हणजे खऱ्या अर्थानं उदात्तीकरण करू शकतात. अशाही कलाकृती यातून येण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. तर मग यावर आपण नेमका काय विचार मांडाल, नेमकं काय बोलाल या संदर्भात? ऍक्च्युली हे विषय यायला लागलेले आहेत, ऑलरेडी यायला लागलेले आहेत आणि त्याच्यावरती अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा जो भाग आहे त्याच्यामुळे ज्याला जे मांडायचं आहे ते मांडावं. पब्लिक एवढं हुशार आहे, त्यांना जे बघायचं ते बघतील, जे नाही बघायचं ते अवॉइड करतील. म्हणून त्यांच्यावर निर्बंध लादणं हे मला योग्य नाही वाटत आहे. त्यासाठी सेन्सॉरशिपची गरज नाही, कारण सेन्सॉरशिपवाले एसी मध्ये बसून तुम्ही काय दाखवायचं, काय बघायचं हे सगळं ठरवणं हे योग्य नाहीये. पब्लिकवर सोपून द्यावं, कारण जगामध्ये कुठे जातं सेन्सॉर नाही. आणि ज्या देशांमध्ये पूर्वी सेन्सॉर होतं, ज्यांनी सुरू केलं होतं त्या युरोप खंडात कुठेही सेन्सॉर नाहीये आणि सेन्सॉर तिथे नाहीये म्हणून तिथं काय फरक पडलेला नाहीये. तिथलं पब्लिक तेवढंच शहाणं आहे आणि त्यांचा विकास पण तेवढाच होतो. बिलकुल. पण या चित्रपटाचा जो विवाद निर्माण झाला किंवा वाद निर्माण झाला की नामदेव ढसाळ, पद्मश्री नामदेव ढसाळ, दिवंगत पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या ज्या ज्वल जहाल कविता आहेत, या कवितांचा विषय किंवा जी कविता तुम्ही घेतलेली आहे ती काढून टाका किंवा 13 कट सुचवले आहेत. पण या चित्रपटाची मुख्य थीम जी आहे ती थीम नेमकी आपल्याला काय सांगते चल हल्ला बोल या चित्रपटाची? हा सगळ्यात चांगला प्रश्न आहे, कारण ह्या सिनेमाची थीम टायटलमध्येच तुमच्या लक्षात येईल, चल हल्ला बोल. जेव्हा जेव्हा आपण मुवमेंटची गाणी ऐकतो किंवा जेव्हा जेव्हा मुवमेंट रस्त्यावर उतरते तेव्हा तुम्हाला हा चल हल्ला बोल शब्द तुम्हाला जाणवत असतो. ही एक मुवमेंटचा शब्द आहे चल हल्ला बोल. चल हल्ला बोलची थीम आहे
1970-75 सालामध्ये जे दलित पॅंथर मुवमेंट आणि युवा क्रांती दल मुवमेंट उभा राहिले होते, हा बेस असलेली ही कहाणी आहे. आणि आजच्या युवकांनी ज्यांच्यावर अन्याय अत्याचार झालेला आहे आणि त्या युवकांना ह्या भ्रष्ट व्यवस्थेमध्ये त्यांच्या अन्यायाला कसा प्रतिकार करायचा ह्याचं उत्तर सापडत नाही. आणि ते उत्तर शोधण्यासाठी जेव्हा ते मागे इतिहासात बघतात तेव्हा दलित पॅंथर मुवमेंट त्यांना कळते आणि त्यांना ते उत्तर मिळतं. हा संघर्ष ह्या सिनेमामध्ये आहे. रवी भिलाने सर जे आपल्या सोबत आहेत, सेन्सॉर बोर्डाच्या विरोधी आंदोलनाचे प्रणेते आहेत. म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीनं महेश बनसोडे दिग्दर्शक किंवा चल हल्लाबोल चित्रपटाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी ज्या पद्धतीनं उभे आहात, पण हे उभे असताना तुम्ही थेट सेन्सॉर बोर्ड बरखास्त करा किंवा त्याची गरज नाही, ही आक्रमक भूमिका घेतली. म्हणजे ही आक्रमक भूमिका तुम्ही कधी आणि नेमकी का घेतली? एकतर मगाशी तुम्ही हा प्रश्न विचारल्यावरच मला बोलावंसं वाटत होतं त्या प्रश्नावर, कारण हाच खरा महत्वाचा प्रश्न आहे ना. आम्ही एका चित्रपटासाठी किंवा महेश आमच्या लोकांचा जो संघटनेचा कार्यकर्ता मित्र सहकारी आहे म्हणून केवळ उभे नाही आहोत. आता आम्हाला वाटतं की एकतर हे जे आता जो सेन्सॉर बोर्ड आहे ते बहुजनांची संस्कृती आणि अभिव्यक्ती याच्यावर घाला घालतंय. हे पुढे येऊ नये यासाठी ते सातत्याने कार्यरत आहे. त्यामुळे वैचारिक दृष्ट्या आम्हाला असं वाटतं की हे नाहीच पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे की आता टेक्नॉलॉजी जे काही बदल झालेले आहेत, OTT प्लॅटफॉर्मवर तुम्ही कोणताही चित्रपट बघा, काही सिरियल बघा, ते सगळं बिनदिक्कतपणे सुरू आहे. मग फक्त याच चित्रपटांना अडवण्यात काय अर्थ उरलाय? आणि तुम्ही जर म्हणाला मग मस्त प्रश्न विचारलात की मग सगळ्यात काही दाखवायला लागतील तर त्याचं काय करायचं? महेशने सांगितलं बरोबर आहे की एकतर लोक जे त्यांना आवडेल तेच बघतील, ते फार काळ असं टिकणार नाही. आणि आपण नाही म्हटलं तरी आता एक काश्मीर फाईल्स वगैरे असे जे काही पिक्चर आले, केरळा फाईल्स वगैरे, हे एवढे लोकांमध्ये विभागणी दुभंगलेपण निर्माण करणारे चित्रपट बिंदास दाखवले जात आहेत. आणि एका बाजूला बहुजनाची संस्कृती मांडणारा चल हल्लाबोल सारखा चित्रपट ते नाकारतायत. त्यामुळे आमचं म्हणणं असं की सेन्सॉरच नकोय, आउटडेटेड झालेला आहे म्हणून नको, आणि येणाऱ्या AI टेक्नॉलॉजीमध्ये त्याची गरजच संपलेली आहे. त्यामुळे हे नसतं ओझं का बहुजनांवर लादायचं, म्हणून आम्ही म्हणतो की ते सेन्सॉरच हटलं पाहिजे आता. पण तुम्ही मूळता जरी पत्रकार असले तरी तुम्ही मूळता कलाकार पण आहे, म्हणजे रंगमंचाशी तुमचा संबंध आहे. सेन्सॉर बोर्ड आणि तुमच्यामध्ये कधी काही संघर्ष निर्माण झालाय का एखाद्या कलाकृतीच्या संदर्भात? एकतर मी आयुष्यात कधी सेन्सॉर बोर्डाच्या वाटेलाच गेलो नाही. मला जे वाटलं, आमच्या लोकांचं संघटनेच्या दोस्तांना जे वाटलं, आम्ही बिंदासपणे ते मांडत राहिलो. आम्ही अनेक पथनाट्यांपासून ते एकांकिका लिहिल्या, बऱ्याच छोट्या मोठ्या चित्रपटांमध्येही कामं केली. पण त्यामुळे आम्ही त्यांच्याकडे गेलोच नाही, त्यांच्याकडे जायची आम्हाला गरज उरली नव्हती. हा एक भाग. आज काय झालंय, फक्त चित्रपट नाही, नाटक, कथा, कादंबरी, कविता संग्रह, प्रत्येक ठिकाणी सेन्सॉर बोर्ड आढळायला लागलाय. आणि हे हल्लीच्या काळात ते जास्त वाढले. हल्लीच्या काळात ते एका ठराविक संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी त्याचा वापर होतोय. काँग्रेसच्या काळात हे सेन्सॉर नव्हतं असं नाही, ते होतच, पण त्याला आजच्या इतका एकांगीपणा आणि सनातनी प्रवृत्तीचं हे नव्हतं त्याला. म्हणून आता ते थेट हे नकोच अशा भूमिकेवर यावं लागले. संजय शिंदे नाही, या सगळ्या सेन्सॉर बोर्ड आणि या चित्रपटाच्या अनुषंगाने जो वाद निर्माण झालेला आहे, यावर तुमचं नेमकं प्राथमिक मत सर्वात प्रथम काय आहे? एक तर हा सेन्सॉर म्हणजे आपण घरामधून सुद्धा बघितलं, मुलांना आपण सेन्सॉर लावला की हे करू नको ते करू नको तर मुलं करतात. तर ही सेन्सॉरशिप तिथून सुरू होते आणि ती तोडतात मुलं. आजचं जनरेशन ते तोडून टाकते. आणि सेन्सॉरची आज आपल्याला तशी गरजच राहिलेली नाही. का? देश स्वातंत्र्य झालेला आहे, राज्यघटना आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. ज्याला जे मांडायचंय, जे बोलायचंय ते बोलू दे. जसं महेशने मगाशी सांगितलं की लोकांना काय बघायचं आणि काय नाही बघायचं ते ठरवतील. ह्या देशातले काही मोजकी लोक ठरवणार नाहीत, म्हणजे अभिजन वर्गाची लोक ठरवणार नाहीत की हे चांगलं आहे आणि हे वाईट आहे, हे नाही दाखवायला पाहिजे आणि ते दाखवायला पाहिजे. ह्याला अर्थ उरलेला नाही. आज ग्लोबलायझेशन झालेलं आहे, जगाचं चित्र पूर्ण बदललेलं आहे. त्याच्यामुळे आज सरकारने त्याची दखल घेऊन हे सेन्सॉर बोर्ड रद्द करावं, असेच आमची ठोस मागणी आहे. बनसोडे साहेब, मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येतो. तुम्ही मगाशी थीमचं विषयी सांगताना युक्रांत आणि त्या संदर्भात ही सगळी कथानक आहे. नेमकं म्हणजे अलीकडे जे चित्रपट येतात, खास करून आपण हॉलिवूडची जरी चित्रपट पाहिली, म्हणजे एखादा घटना प्रसंग असतो आणि त्याला एक प्रेमकथाही जोडलेली असते. नामदेव ढसाळ यांच्या नावाचा जेव्हा विषय येतो तर त्यांच्या जिवंत असतानाही या चर्चा आल्या. समाजवादी डावे यांच्या प्रभावात ते राहिले म्हणून काही वाद निर्माण झाले. परंतु आज तुम्ही जो विषय सांगितला की युक्रांत आणि या सगळ्या चळवळीच्या अनुषंगानं आहे, पण नामदेव ढसाळांची कविता मग त्या कथानकाचा भाग म्हणून नेमकी घेतली गेली
की त्या चल हल्ला बोल या अभिव्यक्तीला अधिक उत्स्फूर्तपणे दाखवण्यासाठी ती घेतली गेली? नेमकं काय? ऍक्च्युली खरं तर हा सिनेमा डॉक्युमेंटरी टाईप केलेला आहे. याचं काही प्री प्लॅनिंग किंवा सेट उभा करणं वगैरे असा काही प्रकार नाही, किंवा ऍक्टर जे पण आहेत ते शेतातले उचलून आम्ही आणून त्यांच्याकडून ऍक्टिंग करून घेतलेलं आहे. त्यामुळे ह्यातला कुठलाच भाग असा काही ठरवून झालेला नाही. आमच्या डोक्यात एक थीम होती, ती थीम आम्हाला पुढे पुढे सरकवत न्यायची होती. तर त्या अनुषंगाने तिथे एक आम्हाला असा कार्यकर्ता भेटला, तो ऑलरेडी आंदोलनामध्ये भाषणाच्या ऐवजी नामदेव अडसांची कविता बोलायचा आणि त्या कवितेतून सगळं तो एक्सप्लेन करायचा. मला तो कलाकार आवडला. माझ्या ह्या आपल्या फिल्मसाठी तो योग्य वाटला. त्याला म्हणलं की तुमची ही कविता मी शूट केलेली आहे, तुम्हाला न विचारता ह्या सिनेमात वापरू का, मला गरज आहे. ते म्हणलं घ्या ना साहेब, म्हणून ते घेतलेली आहे. तसं कथानक म्हणून ते घेतलेलं नाही. आणि दुसरी गोष्ट, हा सिनेमा पद्मश्री नामदेव ढसाळांच्या चरित्रावर अजिबातच नाही. हा सिनेमा टोटल मगाशी सांगितल्याप्रमाणे ही कहाणी वेगळी आहे आणि त्याला बेस चळवळीचा असल्यामुळे मग त्याच्यात नामदेव सर येतात, मग त्या चळवळीतली सगळी माणसं येतात. त्यावेळेला जे ज्यांनी काम केले ते सगळे येतात. त्यामुळे एक व्यक्ती असं नाहीये. आणि दुसरं मगाशी सांगितल्याप्रमाणे की सेन्सॉर जे आहे ना, रवी बोलल्याप्रमाणे, मी रवीला विरोध म्हणून करत नाहीये. पक्ष कुठलाही असो, ह्या सेन्सॉर बोर्डाचा वापर करणारा जो ठराविक विशिष्ट वर्ग आहे तोच करत आलेला आहे. आताही तोच करतो आहे. उद्या दुसरा कुठला जरी पक्ष आला तरी तोच करणार आहे. म्हणून आम्हाला विरोध आहे. कारण तो विशिष्ट वर्ग जो आहे तो आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या संस्कृतीसाठी ह्याचा वापर करतोय. इतरांच्या संस्कृतीत तो तुच्छ लेखतो. तुम्ही जर ती नोटीस वाचली तर तुमच्या लक्षात येईल, त्या नोटिसामध्ये जे कट दिलेले आहेत त्याच्यावरून लक्षात येईल की ही लोक कशा पद्धतीने काम करतात, त्यांची मानसिकता काय काम करते. म्हणून आम्हाला त्या सेन्सॉर बोर्डाला विरोध करायचा आहे. कारण हे विशिष्ट वर्गांच्याच हातात का. आणि कुणीही जाऊन गुगलवर सर्च करा, सेन्सॉर बोर्डाचे आतापर्यंत झालेले अध्यक्ष 8 नावं शोधा, लगेच तुम्हाला लक्षात येईल ही कोण विशिष्ट वर्ग आहे. ITI खाली तुम्ही चौकशी करा, चित्रपट बघणारे जे परीक्षक नेमलेले आहेत त्या परीक्षकांची यादी काढा. तिथे भारतामध्ये 18 पगड जाती राहतात, त्यांना प्रतिनिधित्व कधी देणार. मग ही लोक तिथं आहेत, ते कुणाचं प्रतिनिधित्व करणार, तुमचं आमचं करणार नाहीत ना. म्हणून आमचा विरोध आहे. मी भिलाने सरांकडे येतो. भिलाने सर, की सेन्सॉर बोर्डची जेव्हा गरज आपल्याला वाटत नाही की तुम्हाला वाटत, अशा वेळी हे जे विषय असतात की बहुजन समाजाचे किंवा अभिजन वर्गाच्या विरोधातला असलेला समाजसमूह, याच्याकडे सकारात्मक अनेक कथा आहेत, अनेक त्यांची जीवनशैली आहे, संस्कृती आहे. तर त्याची एक सकारात्मक मांडणी करताना, ती कला फुलवताना अधिक सहजतेने ती येऊ शकते. परंतु वादाचेच विषय नेमके निवडले पाहिजे का, की ती चित्रपटांची गरज आहे का, काय नेमकं आपण सांगा. नाही, आमच्या दृष्टीने वाद नसतो. आम्ही आमचं जगणं मरणं जे काय ते मांडायचा प्रयत्न करतो वेगवेगळ्या माध्यमातून. कथा, कविता, कादंबरी, सिनेमा आम्ही सहजपणे जात असतो. पण जेव्हा ते व्यवस्थेला अडचणीचं वाटायला लागतं, त्या व्यवस्था आडवी येते आणि मग संघर्ष अटळ असतो. आणि हा संघर्ष फक्त आत्तापुरता नाही साहेब. कसं आहे की आम्ही त्याला आमच्या भाषेत हा वैदिक विरुद्ध बौद्धिक असा संघर्ष, तो आम्ही बुद्धापासून अगदी वारकरी समुदायापासून ते फुले शाहू आंबेडकर आणि आत्ताच्या तुमच्या माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्ते, असा तो संघर्ष पूर्ण बौद्धिक संघर्ष आहे. आमच्या बुद्धीलाच किंमत नाही, आम्हाला माणूस म्हणूनच किंमत नाही असं तुम्ही सांगता. आणि आम्ही एवढ्या हजारो वर्षाच्या सिद्ध करत आलो आहोत की तुमच्या आमच्या तसा काय फार मोठा फरक नाही नॅचरली. पण तुम्ही एक स्वतःला जे अहम मध्ये बुडवून घेतलेलं आहे, स्वतःला ग्रेट म्हणतात, आणि तुमच्यामध्ये ग्रेट स्थानाला आम्ही धक्का लावला ना, जरा असं सुरुंग लावला एखाद्या चित्रपटातून, तरी ते एकदम अस्वस्थ होतात, घाबरतात. खरं तर घाबरून त्यांच्याकडे सत्ता असल्यामुळे ते अटॅक करतात आणि मग संघर्ष होतच राहतो. तो असा होतच राहणार आहे. मी संजय शिंदे सरांनाही पुन्हा एकदा विचारतो की ही चित्रपटाची जी काही अभिव्यक्ती, म्हणजे मगाशी भिलाने सरांनी उल्लेख केला की काश्मीर डायरी असेल, केरळच्या संदर्भातला चित्रपट असेल, आणि ही अनेक चित्रपट मध्ये मध्ये आता छावाच्या संदर्भातही इतिहासाच्या संदर्भात अनेक वाद होतात. म्हणजे इंद्रजित सावंत आणि प्रशांत कोरटकर यांचं आपल्याला त्या संघर्षामध्ये एक प्रतिबिंब दिसतं. हे सगळं होत असताना म्हणजे या चित्रपटांची जी काही निर्मिती झाली, प्रदर्शित झालं, प्रोपोगंडाची आहेत, परंतु या विरोधात जे सेन्सॉर बोर्डाला कोणीही त्या विरोधात लढलं नाही, आंदोलन केलं नाही. म्हणजे अशाही चित्रपटांची निर्मिती सर्रास करावी असा याचा अर्थ घ्यायचा का, नेमकं काय अपेक्षित त्यांना तेच आहे की त्यांना जे अजेंडे समोर आणायचे त्या अजेंड्यांवरच काम करा. तुम्ही बाकीचं इकडे तिकडे बघू नका, बोलू नका, आणि आम्ही जे सांगतो तेवढंच तुम्ही मांडा जगासमोर, तर तुम्ही आमचे. नाहीतर मग संघर्ष अटळ आहे. आणि त्यांनी पद्धतशीरपणे गेल्या काही वर्षांमध्ये हे विषय सर्रासपणे समोर आणलेले आहेत.
माझ्या घरी जे माझी जी 2 मुलं आहेत ते म्हणतात की पप्पा हे काय चाललंय, मनोरंजनाच्या खाली भगवत नाही असं सगळं इथं मांडलं जाते आणि पैसे देऊन पिक्चर का बघतात लोक हे असे. तर हा अजेंडा ते त्यांचे राबवत आहेत आणि चल हल्ला बोल सारखा पिक्चर आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय फेस्टिवल मध्ये गाजतोय. 262 त्याला अवॉर्ड मिळालेले आहेत ऑलरेडी आणि अजून त्याला मागणी आहे. लोक पिक्चर बघायला मागत आहेत आणि अशा चित्रपटाला ही व्यवस्था नाकारायला सांगते सेन्सॉरला मध्ये घालून. आणि हे नाकारणं म्हणजेच आमचं जे म्हणणं आहे ते म्हणणं तुमचं पुढे जाऊ देणार नाही. आम्ही जे म्हणतोय तेच ते मांडलं जायला पाहिजे आणि तेच आम्ही मांडणार. तुम्ही मांडत असाल तर आम्ही त्याला खो घालणार. आणि म्हणून त्यांचा अजेंडा राबवण्यासाठी आज जे सत्ताधारी आहेत, अभिजन वर्ग आहे, ते त्या पद्धतीने चित्रपट किंवा अन्य गोष्टींमधून ते समाजासमोर आणत आहे. बनसोडे साहेब, म्हणजे हा चित्रपट रोखण्यामागे बहुजनांची अभिव्यक्ती रोखण्याचा प्रयत्न आहे की बहुजन समाजाने संपत्ती निर्माण करण्याचा जर काही प्रयत्न केला चित्रपटाच्या माध्यमातून किंवा अन्य माध्यमातून तर त्याच्या विरोधातला हा घाला आहे, नेमकं काय? ऍक्च्युली खरं तर बहुजनांच्या सिनेमाला धन काय मिळत नाही ऍक्च्युली. खरं तर एक तर अशा विषयांना प्रोड्युसर इन्व्हेस्टर मिळत नाहीयेत आणि जे काही लोक 10-20 लोक मिळून सिनेमे करतात, जसं जयंती नावाची फिल्म 12 लोकांनी एकत्र येऊन केली, असे काही प्रयोग करतात. पण इंडिव्हिज्युअल केल्यानंतर तो सिनेमाला थिएटर मिळत नाहीत. एकतर सेन्सॉरची लढाई लढायची, त्यानंतर थिएटर मिळत नाहीत, त्यानंतर त्यांनी इन्व्हेस्ट केलेले पैसे ते निघत नाहीयेत. मग अशी सिस्टम तयार होते की अरे नको रे, असला सिनेमाच करायला नको. मग असे सिनेमे करतात की जे सिस्टमला हवे आहेत. हा प्रकार होतो. म्हणजे तुमची अभिव्यक्ती जी आहे, बहुजनांची जी लँग्वेज आहे ती जगापुढे मांडायची आहे, त्या लँग्वेजला दाबायचं काम हे सेन्सॉर करते. ह्याच्यात पैशाचा विषय येत नाहीये, कारण त्यांना माहित आहे की त्यांच्याकडेच भांडवल आहे, त्यांच्याकडेच सगळं आहे, ते आम्हाला भांडवल पण देणार. म्हणजे आता NFDC सारखी संस्था आहे, नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. ऍक्च्युली भारतातल्या सगळ्या गोरगरिबांचे तिथे टॅक्स जातो आणि तो टॅक्स ह्या सिनेमा डेव्हलपमेंटसाठी जातो. त्यांची यादी काढा, तुमच्या लक्षात येईल की हे पैसे कुणाला दिलेत सिनेमे काढण्यासाठी. मग आमचा तिथं प्रश्न येतो की आमच्यातल्या लोकांना का नाही दिले जात, पैसा आमचा पण जातो ना तिथे. मग तिथं आमच्या स्क्रिप्ट का नाही पास होत, आम्हाला सिनेमे कळत नाहीत का, हा सगळा प्रश्न आहे. म्हणून आम्हाला असं वाटतं की आमचे पैसे आम्हाला द्या, आमची इंडस्ट्री आम्ही वेगळी तयार करतो, आम्हाला नको सेन्सॉर, आम्हाला नको. तुम्ही चित्रपट क्षेत्राशी निगडीत आहात, म्हणजे तुम्ही बरीच वर्ष काम करतात, 19 वर्ष तुम्ही कार्य करता. आम्ही म्हणजे खात्री नाही, परंतु अलीकडे असं ऐकलेलं आहे की चित्रपटाच्या वितरणाच्या क्षेत्रातही बहुजन यांचा प्रवेश झालेला आहे. पण या वितरक बहुजनांचा काही तुम्हाला फायदा मिळतो का किंवा सहकार्य होतं का, की हे त्या व्यवस्थेचे पाईक असतात? नेमकं काय तुमचा अनुभव? ऍक्च्युली तोच प्रकार होतो की ह्या सिस्टम मध्ये बहुजनांचा माणूस जातो, त्याच्यावरती ती सांस्कृतिक दहशत एवढी असते की त्याला तो बिझनेस पुढे टिकवण्यासाठी बऱ्याचशा गोष्टी त्यांच्याच ऐकाव्या लागतात, त्याचं काय चालत नाही. आणि तो सुरुवातीला बराच संघर्ष करायचा प्रयत्न करतो आणि त्याच्या लक्षात येतं की आता आपलं चालणार नाही दुकान, पुढे जर फिल्म मला वितरित करायचे असतील तर मला ह्यांचं म्हणणं ऐकलं पाहिजे. म्हणून तो सगळ्या कठपुतलीसारख्या गोष्टी करायला लागतो. म्हणून आम्हाला आतापर्यंत म्हणायचं आहे की म्हणजे मी प्रत्येक वेळी तेच म्हणतोय की अमेरिकेमध्ये जसं ब्लॅक लोकांनी पॅरलल इंडस्ट्री उभा केली, ब्लॅक फिल्म इंडस्ट्री नावाची, आज जगात ती 3 नंबरला आहे. आज भारतात ही तूच परिस्थिती आहे, कारण जसं साहित्यासाठी आपल्या लोकांना संघर्ष करावा लागला, त्यांचं साहित्य म्हणून स्वीकारत नव्हते ही प्रस्थापित लोक, त्यासाठी पण संघर्ष करावा लागला. आणि जेव्हा स्वीकारलं तेव्हा ह्या साहित्याने जागतिक लेवलला ते काय क्रांती केली ते सगळ्यांनी बघितलेली आहे. तरीही यांनी जाता जाता एक खोड केलेली आहे या साहित्याला. खरं तर भारतीय मूळ साहित्य आहे, त्याला लेबल लावून दिलं मुस्लिम साहित्य, दलित साहित्य, अमकं साहित्य, तमकं साहित्य. सेम परिस्थिती आज सिनेमा क्षेत्रात आहे. कारण मी गदी माडगुळकर फिल्म फेस्टिवल किंवा महाराष्ट्र फिल्म फेस्टिवलला मी 3 वर्ष ज्युरी होतो. तिथे 75% जे सिनेमे मी बघितलेत त्याच्यामध्ये खूप गरीब पोरं, आदिवासी पोरं आपली अभिव्यक्ती तिथे व्यक्त करतायत वेगवेगळ्या माध्यमातून. आता कॅमेरे मोबाईलमध्ये आलेले आहेत, ते आपली भाषा मांडू इच्छितात आणि त्यांना अडवण्याचं काम हे सेन्सॉर बोर्ड करत आहे. तर आमचं म्हणणं आहे की यांना मांडू द्या त्यांची भाषा, त्यांना त्यांच्या येऊ द्या विषय. आणि त्यासाठी आपली ही चळवळ काम करते आहे आणि त्यासाठी आपल्याला पॅरलल इंडस्ट्री उभा करणं खूप गरजेचं आहे. बिलकुल. या सगळ्या संदर्भात आपण चर्चा करत असताना एकच प्रश्न मी तिघांना पुन्हा विचारेल. हा जो लढा आहे चल हल्ला बोलच्या निमित्तानं उभा राहिलेला, कोणतेही लढे यशस्वीत रूपांतरित करण्यासाठीच असतात. तर हा लढा यशस्वी होऊन या चित्रपटाचं प्रदर्शन
केलं जाईल का? सेन्सॉर बोर्ड मान्यता देईल असा विश्वास आहे का? आता जे महाराष्ट्रात नामदेव ढसाळ यांच्या निमित्ताने त्यांचे सगळे समर्थक, सगळा समाज समूह जो उभा राहिलेला आहे, याचा दबाव नक्की असा आहे की पहिल्याच दिवशी त्यांना ते अधिकाऱ्याला काढून टाकावं लागलं. महेश बनसोडे लोक तिथे गेले तेव्हा त्यांनी माफी मागितली, अधिकारी व्यक्ती माफी मागायला तयार झालेले आहेत, परंतु मुद्दा आहे की त्याला हे देण्यात सर्टिफिकेट देण्यात. तर मला वाटतं ते आज ते सर्टिफिकेट मिळेलच, पण लढाई आमची फक्त तिथेच नाहीये. त्यामुळे सर्टिफिकेट मिळेल, सगळं होईल आणि नंतर काही काळ असं वाटू शकतं की सगळी शांतता पसरलेली आहे. परंतु आता जो मुद्दा आम्ही घेतलेला एक सेन्सॉर विरोधी आंदोलनाच्या माध्यमातून आम्हाला असं वाटतं की जेव्हा आम्हाला संधी मिळेल या विषयावर बोलण्याची, काही व्यक्त होण्याची किंवा काही कृती करण्याची, तर ते आम्ही करत राहणार आहोत. या निमित्तानं मला तुम्हाला एक सांगायचं आहे, गेल्या अनेक वर्षात लढणारे आम्हीच नाहीत फक्त सेन्सॉर बोर्ड विरुद्ध, अनेक लोक लढतायत, निर्माते लढलेत, आपल्याकडे चांगली नावं आहेत, ते अमोल पालेकर आहेत, पटवर्धन आहेत, किंवा इव्हन दादा कोंडके लढलेले आहेत. पण हे सगळे त्यांचे प्रयत्न एका त्या चित्रपटापुरते राहिले आणि त्यामुळे ते समाजाची मुवमेंट नाही बनले. आता आमचा प्रयत्न जो आहे तो एक सामूहिक मुवमेंट बनवण्याचा आणि त्या दिशेने एक बऱ्यापैकी यश त्याला येत चाललेलं आहे. हा विषय लोकांच्या, सामान्य माणसाच्या मनात गेलेला आहे की हे सेन्सॉर बोर्डची गरज आहेच का. तर त्यामुळे चित्रपटाला आज्ञेमध्ये ते प्रदर्शन त्यांना करावंच लागेल, मान्यता द्यावीच लागेल आणि कधीतरी, माहित नाही कधी, पण हे सेन्सॉर बोर्ड या देशातून हटणार नक्की. शिंदे साहेब, तुम्ही या संदर्भात काय? आम्ही काल दादरला आंदोलन केलं, त्याच्यामध्ये काही तरुण मुलं आली होती, म्हणजे त्या आंदोलन वगैरे नाही, पण त्यांनी ते चॅनलवर पाहिलं होतं आणि ते त्या प्रेमापोटी तिथून जाताना थांबले, आमच्याशी बोलले की हा पिक्चर आम्हाला बघायचा आहे, हे अडवणारे कोण. म्हणजे हा तरुण वर्ग बोलायला लागलेला आहे, आम्ही त्यांना ओळखत नाही. ते आले, उभे राहिले आमच्यासोबत आणि नंतर आंदोलन संपल्यानंतर ते पोटतिडकीने बोलायला लागले. ते कोणत्या जातीचे आहेत, धर्माचे आहेत, त्याच्याशी काही आमची चर्चा आली नाही. फक्त त्यांचं म्हणणं होतं की हा चित्रपट आम्हाला का बघण्यापासून रोखलं जातंय आणि तुमच्या आंदोलनामध्ये आम्ही आहोत. आता हा चित्रपट, याच्या आधी अमोल कोल्हेंनी स्टेटमेंट दिले, संभाजी रक्षक जी मालिका होती त्याचा एंड दाखवू दिला नाही. म्हणजे काय, कोणत्या पातळीवर हे सगळं चाललेलं आहे. छावामध्ये ते दाखवायचा प्रयत्न केलाय, त्याच्यामध्ये वादविवाद आहेत, परंतु आता इथल्या व्यवस्थेला छेद देण्यासाठी, म्हणजे आम्हाला हे नको आहे, हा नाहिरे वर्ग बोलायला सुरुवात झाली. की या चित्रपटाच्या निमित्तानं, चल हल्ला बोल या चित्रपटाच्या निमित्तानं सेन्सॉर बोर्ड विरोधातली जी आपली लढाई आहे ही या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर थांबेल की एखाद्या आंदोलनात ही रूपांतरित होईल? नेमकं काय? ऍक्च्युली आता ते आंदोलनात रूपांतरित झालेले आहे. सिनेमाचं तर आम्ही पब्लिकवर सोडून दिलेलं आहे की पब्लिकला आम्ही सांगितले हा सिनेमा आता तुमचा आहे, तुम्ही तो बघायचा, बंद पाडायचा का त्या सेन्सॉरमध्ये अडकवायचा, आता तुम्ही ठरवा. मात्र तुम्ही जे आंदोलन आता सुरू केलेलं आहे सेन्सॉरच्या विरोधातलं, गावागावात जे काय निदर्शनं होत आहेत, मोर्चे निघतायत, कवितांच्या माध्यमातून निषेध व्यक्त करतायत, ते आता त्यांनी ठरवायचं आहे. आमचा लढा सेन्सॉर विरुद्धचा आहे, तो कायम तसं सतत राहणार आहे. जोपर्यंत ह्या देशातून सेन्सॉर जात नाहीये तोपर्यंत आम्ही तो लढत राहू. बिलकुल. चल हल्ला बोल या चित्रपटाच्या निमित्तानं उभा राहिलेला लढा आणि सेन्सॉर बोर्ड विरोधात लढा देणारे रवी भिलानी आणि संजय शिंदे यांच्या सोबत आपण दिग्दर्शक महेश बनसोडे यांच्या सोबत चर्चा केली. दुर्दम्य आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे की हा चित्रपट प्रदर्शित होईलच, सेन्सॉर बोर्डला माघारी घ्यावीच लागेल. आणि रवी भिलानी सरांनी तर इथपर्यंत आपलं विधान केलेलं आहे की सेन्सॉर बोर्ड आज ना उद्या या देशातून समाप्त होईल. त्यांच्या या आशावादाला आपण शुभेच्छा देऊया आणि त्यांच्या या लढ्यात त्रिवेज मीडिया देखील सामील आहे ही गोष्ट मी आपल्याला सांगतो. आणि या लढ्याचं रूपांतर यशस्वीतेत होईल याची अपेक्षा बाळगून आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.